नमस्कार मित्रांनो वायएम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची म्हणजे तुम्हाला नोंदणी करायची असेल तर बांधकाम कामगारांना त्यांना मागील वर्षात 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचे आहे। तर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र संबंधित बांधकाम कामगारांना त्यांच्या नियोक्त अथवा कंत्राटदार मार्फत देण्यात येते। तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियममधील 33.1.सी अन्वये बांधकाम कामगार एखाद्या बांधकाम कामाच्या ठिकाणी सलग 90 दिवस काम करत असेल तर अशा सर्व बांधकाम कामगारांना महामंडळामध्ये नोंदणी करण्यात येते। तर या ठिकाणी पहा, ग्रामीण भागात ज्यावेळेस काम करत असतील तर त्यासाठी ग्रामसेवक तसेच नगरपालिका महानगरपालिका याकरिता मुख्य कार्य अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले आहे। तर अधिकारी जे आहेत ते संबंधित बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्याकरिता प्राधिकृत करण्याबाबत नमूद केले आहे। ग्रामसेवकांना इमारत व इतर बांधकाम कामगार 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी प्राधिकृत केलेले आहे। तर अशा ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की बरेच बांधकाम कामगारांना जे नोंदणीसाठी प्रमाणपत्र लागते मागील वर्षात 90 दिवसाचं, त्या ठिकाणी ग्रामसेवक त्याच्यावर सही शिक्का देण्यासाठी टाळाटाळ करतात आणि त्यामुळं जे काही खरे बांधकाम कामगार आहेत त्यांना या ठिकाणी जे आहे योजनेचा लाभ मिळायचा तर त्यांची या ठिकाणी त्यांना सही आणि शिक्का ग्रामसेवकाकडून न मिळाल्यामुळं त्यांची नोंदणी होत नसल्यामुळं त्यांना या ठिकाणी लाभ मिळत नाही आहे। तर अशा या ठिकाणी भरपूर मागणी आहेत। बांधकाम कामगारांना सही देण्यासाठी ग्रामसेवकाकडून सही मिळायला पाहिजे। अनेक मागण्या आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला मागण्या पुढे वाचून दाखवतो, ते संपूर्ण तुम्ही पहा। संपूर्ण ए टू झेड तुम्हाला माहिती सांगणार आहे, त्यामुळे चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या नवनवीन बांधकाम कामगाराच्या योजनेविषयी तुम्हाला माहिती भेटत राहील। तर मित्रांनो, बांधकाम कामगाराच्या भरपूर मागण्या आहेत की अशा आहेत की राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना 20,000 रुपये दिवाळी अनुग्रह अनुदानात मंजूर करा। त्यानंतर 2021 प्रमाणे साहित्य खरेदी योजना सुरू करा व साहित्य करिता प्रत्येकी 10,000 रुपये द्या। त्यानंतर मंडळाच्या योजनापासून वंचित ठेवणाऱ्या लाभाच्या स्लॉटची पद्धत बंद करा किंवा मंडळाकडील नोंदणीच्या प्रमाणात लाभाची स्लॉट द्या। त्यानंतर 60 वर्षावरील जे काही नोंदित बांधकाम कामगार आहेत त्यांना महिना 10,000 रुपये पेन्शन द्या। त्यानंतर तसेच सुरक्षा संच भांडी संचाऐवजी जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांच्या खात्यावरती त्या सुरक्षा संच आणि भांडी संचच्या किमतीची रक्कम कामगाराच्या खात्यावरती जमा करा। तसेच त्यानंतर सर्व जिल्ह्यात मेडिक्लेम योजना चालू करा, त्यामध्ये आई वडिलांचा समावेश करा, प्रत्येक तालुक्यामध्ये एक दवाखाना जोडा। त्यानंतर या ठिकाणी पहा, नूतनीकरण आणि लाभाची स्लॉट पद्धत बंद करा, पेंडिंग कामे आहेत ते एका महिन्यात पूर्ण करा। त्यानंतर घर बांधणी योजनेचे अनुदान जे आहे 4.5 लाख करा व ग्रामसेवक दाखल्याची अट रद्द करा आणि मंजूर लाभार्थ्यांचा जो शेवटचा हप्ता आहे तो ताबडतोब द्या। त्यानंतर सर्व योजनांचा लाभ किमान 2 महिन्यात मिळावा पाहिजे। त्यानंतर बोगस बांधकाम कामगारांची जी नोंदणी आहे ती रद्द करा। त्यानंतर या ठिकाणी पहा, मृत्यू लाभासाठी विवाह नोंदणी अट रद्द करा, पेंडिंग लाभ जे आहे ते ताबडतोब द्या। चुकीच्या त्रुटी काढणाऱ्या अधिकाऱ्यांना कामात कसूर केल्याबाबत सस्पेंड करा आणि 1 ते 2 वर्षानंतर रिन्युअलसाठी आलेले सर्व सचिवऐवजी RO किंवा ACL कडे गेले पाहिजेत। आता मंजूर लाभाचे पैसे ताबडतोब कामगाराच्या खात्यावरती सोडा आणि BOC आणि WC कंत्राटदार बदला। त्यानंतर ग्रामसेवकांनी मागील वर्षी 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्यास कामगाराची अडवणूक करू नये, अशी या ठिकाणी भरपूर मागण्या ज्या आहेत त्या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत। त्यासाठी या ठिकाणी बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटना लाल बावटाच्या वतीने 12 ऑगस्ट 2024 सोमवारी ठिकाणी 12 वाजता हा मोर्चा जो आहे त्या ठिकाणी निघाला होता। त्या ठिकाणी हा मोर्चा धडक मोर्चा काढण्यात आलेला होता। या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय बांधकाम कामगारांनी आंदोलनाच्या हजारो संख्येने मोर्चा काढण्यात आलेला आहे हा। तर मित्रांनो, तुमच्या पण अशाच काही मागण्या आहेत का? ह्या तुम्हाला ह्यापैकी कोणत्या मागण्या तुम्हाला या ठिकाणी तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ह्या मागण्यावरती नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या मागण्या होत्या। तर बरेच बांधकाम कामगारांना ग्रामसेवकाकडून सही देण्यासाठी टाळाटाळ होत होती। तर अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे काही ग्रामसेवक असतील त्यांनी जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांना ग्रामसेवकांनी मागील वर्षी या ठिकाणी 90 दिवसाचं प्रमाणपत्र देण्यास कामगाराची अडवणूक करू नये असं पण या ठिकाणी मागणी या ठिकाणी केलेली आहे। त्यानंतर जे काही बांधकाम कामगाराचे जे लाभ आहेत पेंडिंग पडलेले आहेत त्यामध्ये स्कॉलरशिप असेल किंवा
स्कॉलरशिपच्या योजना असतील, घरकुलच्या योजना असतील, म्हणजे भरपूर योजना आहेत महामंडळामध्ये. त्या योजनांपैकी ज्याही योजनाचे या ठिकाणी कामकाज पेंडिंग पडलेले आहेत, फॉर्म पेंडिंग पडलेले आहेत, ते सर्व या ठिकाणी लवकरात लवकर मंजूर करावेत असं या ठिकाणी मागणी केलेली आहे. त्यानंतर जे काही नोंद आपल्याला दिवाळीमध्ये जे बोनस असं पैसे दिले जातात, तर त्या राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना 20,000 रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान मंजूर करा अशी पण या ठिकाणी मागणी केलेली आहे. ते सर्व तुम्हाला या ठिकाणी मागणी केलेली आहे. या ठिकाणी ह्या मागणीमध्ये तुमचं काय प्रतिक्रिया आहेत नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. बीड जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटना लाल बावटाच्या वतीने 12 ऑगस्ट रोजी हा या ठिकाणी मेळावा धडक मोर्चा काढण्यात. तर या ठिकाणी तुम्ही संपूर्ण या ठिकाणी माहिती बघितली आहे. तर तुम्हाला नक्कीच ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. मित्रांनो, भेटूत अशा नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.